ऑफ बेन्झीन रिंग, कार्बन ऑफ बेन्झीन रिंग म्हणणे आहे तुम्हाला हे. बेन्झीन रिंगच्या कार्बनला तो डायरेक्टली अटॅच आहे. आणि मग असं जेव्हा असते की हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू द कार्बन ऑफ बेन्झीन रिंग, कोणत्याही एका कार्बनला लावलं मी, त्याला म्हणायचं अरिल हलाइड. अरिल हलाइड. ओके, अरिल हलाइड झाला. मग अरिल हलाइडची डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही? लिहा, मी सांगतो तशी तशी लिहा. अरिल हलाइडची डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला स्टेट बोर्डच्या वहीमध्ये आणि सर पूर्ण ते लिहायची आहे. चार्ट फ्लो चार्ट काढू का सर तो? नाही, ही डेफिनेशन लिही. हा, अरिल हलाइड मध्ये लिहायचं. ठीक आहे. दोज हलाइड्स किंवा दोज, आता त्याला काय म्हणू आपण, दोज कंपाउंड्स which is obtained by replacing one or more hydrogen of benzene ring by same number of halogen called as aryl halide. ब्लर होतंय सर. बर, जमलं? नाही सर. झालं बरोबर? अजूनही ब्लरच आहे काय? सर त्याचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटते सर. हा, आमच्या इथं तर नाही आहे बेटा नाही ब्लर. सर, आम्हाला बरोबर दिसतंय. हो, नाही मलाही बरोबर दिसत आहे, मी पाहिलं ना त्याच्यात. कोण म्हणे ब्लर होत आहे म्हणे? कोणाचा प्रॉब्लेम होता तो? सर यश होता कोणीतरी. यश तो असन बट नाही त्याचा. बर, आता आला सर बरोबर. आलं ना? बस मग येतेच ते, मेहनत करा, जमते सगळं. झालं. फॉर एक्झाम्पल, आता जनरल मध्ये आपण त्याला असं रिप्रेझेंट करू, की मोडू का मी? आता हे महत्वाचं वाक्य आहे, खाली लिहून टाकायचे. हे वाक्य इथं लिहून टाका असं. हॅलोजन इन असं लिहा, मी सांगतो. इन अरिल हलाइड हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू द कार्बन ऑफ बेन्झीन रिंग. हे लिहा याच्या खाली. इथून लिहा, इथून नाही तर सोडून द्या. इन अरिल हलाइड halogen atom is directly attached to the carbon of the benzene ring. लिहिलं का सांगा मला? नाही सर, 2 मिनिट. अरे 1 मिनिट. बर, 2 आणि 3 मिनिट. झालं सर. बर, हॅलो सर. ओके. झालं सर. तुम्ही तुमच्या नावानं जॉईंट होत जा बरं रे. कोणते ओप्पो बिपो काय काय असते मोबाईलचे नाव, ते नका राहत जो बरं, नाही तर मग मी काढून टाकेन ते पोरं. तुम्ही तुमच्या नावानं चेक व्हा, कारण की कोणी जॉईंट होऊन जाते, काही समजत नाही मग कोण आहे कसं आहे. आपल्या ट्युशन मध्ये नसते ते जॉईंट होतात. ते करायचं नाही आम्हाला. तुम्ही तुमच्या नावानं जॉईंट होत जा बरं. केलं का नाव चेंज? मीटिंग रूम मध्ये त्याला मेसेज पाठवला मी, गेला वापस. हा, झालं रे. फॉर एक्झाम्पल लिहा, खाली लिहा. एवढं झालं आता तुमचं? हो सर. हा, हो सर. खाली लिहा. इट इज जनरली represented as
इट इज जनरली रिप्रेझेंटेड ॲज, आणि हे काढा. बेन्झीन रिंग चांगली काढत जा. फॉर एक्झाम्पल देतो. ही बेन्झीन रिंग, इथे Cl, क्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन. त्याच्यानंतर इथे CH3 लिहितो, इथे Br लिहितो. ठीक आहे. तर हा जो झाला, हा झाला तुमचा. याला CH3 जर असेल तर टोलुईन म्हणतात. ठीक आहे, टोलुईन नाव असते त्याचं, पण आता आपण त्याला हे करून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे, ब्रोमो टोलुईन, TOLUENE, ब्रोमोटोलुईन करा त्याला, त्याचं नाव. त्याच्यात पहा बेन्झीन रिंगला अटॅच आहे ब्रोमीन. हे महत्वाचं आहे, डायरेक्टली बेन्झीन रिंगला. झालं? हो सर. नाही सर, 2 हा. चला, आता दुसरा जो टाईप असतो, दुसरा जो टाईप राहतो, आता एक झाला तुमचा अरिल, दुसरा असते बेन्झिल, बेन्झिल हलाइड. आता बेन्झिल हलाइड मध्ये पहिल्यांदा आपल्याला हे समजणं जरुरी आहे की बेन्झिलिक कार्बन म्हणजे काय असते. बेन्झिलिक कार्बन, आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता माझ्याकडे लक्ष द्या. ही बेन्झीन रिंग आहे. सगळ्यांनी ज्याला उत्तर त्यांनी सांगणे. ही बेन्झीन रिंग आहे. हे सगळे कार्बन बेन्झीन मधले कोणते हायब्रिडाइज आहे रे? sp2. sp2. हा, गुड. sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. आता या कार्बनला मी इथे एक कार्बन लावला, असं लिहिलं CH2. हा जो कार्बन आहे हा कोणता हायब्रिडाइज राहील? sp3. sp3. 3 लागेल, सॉरी 3. हा sp3 हायब्रिडाइज राहील, बरोबर आहे. तर हा जो कार्बन असते, जो बेन्झीन रिंगच्या कार्बनला म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बनला जो कार्बन अटॅच असते sp3, त्याला म्हणतात बेन्झिलिक कार्बन. एकदम तर सरळ भाषेत बेन्झीन रिंगला अटॅच असणारा कार्बन जो sp3 हायब्रिडाइज असला पाहिजे, म्हणजे त्याच्या चारही व्हॅलन्सी सिंगल बॉन्डनी जॉईंट झाल्या पाहिजे, अशा म्हणजे सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे, हे असं आहे ते. हा जो कार्बन आहे हा बेन्झीन रिंगच्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे, आणि हा स्वतः मात्र sp3 हायब्रिडाइज. मग असा जो कार्बन असते इट इज अ बेन्झिलिक कार्बन ॲटम. ओके, मग लिहायचं sp3 हायब्रिडाइज, sp3 हायब्रिडाइज कार्बन atom which is attached to carbon of benzene ring, called as benzylic carbon atom. बेन्झिलिक कार्बन ॲटम, हे लिहून ठेवायचं, काढून ठेवा. बेन्झिलिक कार्बन म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आता बेन्झिलिक हलाइड म्हणजे काय? सर एक हा जो मिनिट. कार्बन, हा लिहा. झालं सर.
झालं सर. हे बरोबर दाखवलं बेन्झिलिक. आता हा जो बेन्झिलिक कार्बन आहे हा या बेन्झिलिक कार्बनचा जर मी एक हॅलोजन काढतो, हायड्रोजन काढतो आणि एक हॅलोजन देतो, तर हा झाला बेन्झिलिक हलाइड किंवा बेन्झिल हलाइड. लक्षात म्हणून लिहायचं दोज कंपाउंड्स which are obtained by replacing hydrogen atom of benzylic carbon atom by halogen atom to form काय बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक halide. It is generally represented as, खाली लिहायचं, it is generally represented as, आणि मग हे काढायचं. ह्याच्या खाली लिहा it is generally represented as. हे तर झालं रे बाबा. जनरली रिप्रेझेंटेड as, आणि मग हे काढा. काढलं? मिनिट सर. हो हो, 2 मिनिट थांबतो मी. रेझोनन्स सर्कल काढला म्हणून झालं सर. आता याचं एक्झाम्पल, इट इज जनरली रिप्रेझेंटेड. वैभवी मदनकर लिहिलं का? हो सर. हा, गुड. इथे सीएल लिहा. तर याचं नाव आहे क्लोरोफिनिल मिथेन. क्लोरोफिनिल मिथेन. क्लोरोफिनिल मिथेन. आता इथे तुमचं पूर्ण क्लासिफिकेशन संपलं. ओके, एक मिनिट. पूर्ण टोटल. आता पहा, लेसन सुरू झाला होता तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ HC. HC म्हणजे कोण? हायड्रोकार्बन. मग आता ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक मान्य, किंवा क्लोज चेन म्हणतो त्याला, क्लोज चेन. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3. हॅलो अल्केन जे तुमच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला सांगेन मी, त्याच्या व्यतिरिक्त नाही होणार ते. हॅलो अल्किन पण काल सांगितलं होतं, बरोबर, आणि हॅलो अल्काईन पण काल झालं होतं. नाव आहे फक्त तुमच्या पुस्तकात, मी डेफिनेशन सहित एक्झाम्पल सहित सांगितलं. याचे एक्झाम्पल दिलं, याचं काल सांगितलं प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी वगैरे याचं. ठीक आहे, हे एंट्रन्स मध्ये झालं. याचे 2 प्रकार पुन्हा सांगितले मी तुम्हाला. एक अलिलिक, ठीक आहे,
अलिलिकचं स्पेलिंग बट काल काही गडबड झाली म्हणेन तो पोरग. अलिलिक. ALLY. हा, ALLY. अलिलिक. ठीक आहे. आणि दुसरा होता बेन्झिन म्हणजे ॲरोमॅटिक. ओके. अलिलिक हे स्टेट बोर्ड मध्ये नाही झालं, हे नंतर शिकवलं मी. ॲरोमॅटिक मध्ये मी तुम्हाला 2 सांगितले, एक अरिल हलाइट आणि एक आता शिकवला बेन्झिल हलाइट. तर हे तुमच्या पुस्तकात जे नाव आहे तेवढे मी तुम्हाला हा डिटेल मध्ये सांगितला, याचे फक्त डेफिनेशन आहे ते सांगितलं. आता नाहीच आहे तुमच्या पुस्तकात. ठीक आहे, ऐका पण घ्या. अलिलिक आहे का? ओके. तर हे सगळं आपलं काल झालं होतं. आता आपल्याला जायचं आहे नॉमेनक्लेचर मध्ये. काय झालं रे? कोण आहे तो? काय म्हणते तो? काय नाही. कोण आहे ते सांगतो मला थोडस. हिमांशू, काय म्हणते? ते एक्झाम्पलचं नाव का होतं? हो. आता आपल्याला पाहायचं आहे नॉमेनक्लेचर. ठीक आहे. नॉमेनक्लेचर शब्द लिहा. नॉमेनक्लेचर म्हणजे नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हलाइड्स किंवा ठीक आहे, आता अल्किल हलाइडच लिहा, त्याच्यात मिक्स आहे सगळं काय काय लिहिलं. नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देणे कंपाऊंडला. ठीक आहे. आता हे तुम्ही फर्स्ट टाइम शिकत आहे, म्हणून फर्स्ट टाइम शिकत आहे तर थोडंसं समजून घ्यायचं की कसं असते. 2 सिस्टीम असते हे तुम्हाला माहिती आहे, एक IUPAC नेम सिस्टीम आणि एक कॉमन नेम सिस्टीम. तर पहिल्यांदा मी कॉलम बनवला, इथे मी लिहितोय कंपाऊंड. त्या कंपाऊंडचं इथे लिहिणार मी कॉमन नेम आणि इकडे लिहिणार मी IUPAC नेम. असे 3 कॉलम बनवायचे आपण, कंपाऊंड, कॉमन नेम आणि IUPAC नेम. जसं इकडे लक्ष द्या. आता कोणी काहीच लिहू नका, फक्त मी जेवढं म्हणतो तेवढं ऐकायचं 2-3 एक्झाम्पल पर्यंत. आफ्टर दॅट मग तुम्ही माझ्यासोबत लिहिलं तरी चालते, पण 3 कंपाऊंड होईपर्यंत फक्त माझं ऐकायचं. कळलं? आता जसं आहे पहिला CH3Cl. आता कॉमन नेम लिहिताना कसं लिहायचं माहिती आहे का? कॉमन नेम लिहिताना अल्किल हलाइड या फॉर्म मध्ये लिहायचं. अल्किल हलाइड. आता याच्यातला अल्किल पाहायचा. कोण आहे याच्यात अल्किल? मिथिल. अबे अल्किल मिथिल. मिथिल आणि हा क्लोराइड आहे. हा, म्हणून हे झालं मिथिल क्लोराइड. मिथिल हाय आणि क्लोराइड हाय. आता IUPAC कसं लिहायचं? IUPAC लिहायचं क्लोरोमिथिल. हॅलो अल्केन. IUPAC असं लिहायचं. हे झालं कॉमन नेम अल्किल हलाइड. IUPAC हॅलो अल्केन. ओके. क्लोरोमिथेन. हा, तर हॅलो मध्ये हा क्लोरीन आहे, तर क्लोरीनला क्लोरो लिहायचं. आणि कार्बन पाहिजे किती आहे? एकच कार्बन आहे, एका कार्बनचा अल्केन लिहून टाकायचं त्याच्या समोर, म्हणून ते झालं क्लोरोमिथेन. दुसरा एक्झाम्पल. सध्या लिहू नका, फक्त मला पाहत राहा, काय सांगतो ते ऐकत राहा फक्त बस. तर BR आहे, पुन्हा तेच कॉमन नेम. तर हा C2H5 आहे, C2H5. भक्ती काळमेघ जॉईंट आहे का? भक्ती काळमेघ. हो सर. हा, ती लाड वगैरे आहे सर, मी प्रेझेंट. बर. तर समजून आलं बेटा तुम्हाला? समजत आहे तुम्हाला? ती ही आपली हो सर. भाविका वगैरे. हा, बरं कळत आहे सर. बरं, व्हेरी गुड. तर हे C2H5 आहे. C2H5 म्हणजे काय असते रे? इथिल असते, इथिल. म्हणून इथिल. टेबल तयार करायचा वहीत मी सांगन तसा. इथिल. आणि हा ब्रोमाइड आहे.
म्हणून इथिल ब्रोमाइड. ठीक आहे. क्लोरीनचा क्लोराईड IUP याच्यात इकडे माझ्याकडे लक्ष द्या. क्लोरीन जो असते ना तेव्हा क्लोरीन जेव्हा जॉईंट होते कोणाही सोबत तेव्हा त्याला क्लोराईड म्हणतात कॉमन मध्ये. ब्रोमिनला ब्रोमाइड म्हणतात कॉमन मध्ये. ब्रोमाइड. ठीक आहे. आयोडीनला आयोडाईड Iodide. म्हणतात. आयोडाईड कॉमन मध्ये. ओके. IUPAC मध्ये क्लोरीनला क्लोरो, ब्रोमिनला ब्रोमो ब्रोमो आयोडाईड. आणि याला आयोडो म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. असं क्लोरीन आला एकटा जर असेल Cl2 लिहिला मी तर तुम्ही त्याला क्लोरीन म्हणणार. क्लोरीन. पण तोच क्लोरीन कोणासोबत जॉईन झाला कंबाईन झाला असा HCl NaCl तर मग त्याला क्लोराईड म्हणतात. जसं इथं आपण सोडियम क्लोराईड म्हणतो. लहान लहान गोष्टी आहे हे नाही समजत पोट्टेले. नाही तर मग म्हणजे अभ्यास न करणाऱ्या करता सायन्सही नाही आणि कॉमर्सही नाही. आर्ट्स तरी ते कसं तरी परीक्षेच्या वेळेस वाचून पास करू शकतात बिचारे. पण बाकीचं नाही होत. त्याच्यात MA इंग्लिश लिटरेचर वगैरे घेतलं तर मग तर तेही नाही जमत. ठीक आहे. लिटरेचर मध्ये तर अधिकच प्रॉब्लेम झाला. हा झाला. आता हा ब्रोमिन आहे तर ब्रोमिनचा काय घ्यायचा काय बनवायचा ब्रोमो. आणि 2 कार्बन आहे. एक आणि एक 2 कार्बन म्हणून इथेन. ब्रोमो इथेन. आता तिसरा नंबर इथून नंबरिंग सुरू होत असते. ऐका रे होई कोणाच्या घरचा माईक चालू आहे तो काय चालू आहे तिकडे भांड्याचे आवाज. हा आता हा कंपाऊंड स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. स्ट्रेट चेन हो की नाही. हा म्हणून N 1 2 3 3चा प्रोपिल आणि I चा आयोडाईड. आयोडाईड. N प्रोपिल आयोडाईड. आता IUPAC मध्ये काय करायचं. हा झालं तुमची लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम. मंदार आहे रे काडमेघ. तर हा 1 हा 2 हा 3. हा व्हेरी गुड. 1 2 3 हा 1 नंबर आहे. म्हणून मग आता इथे मी लिहिणार 1 आयोडो. आयोडो आणि 3चा अल्केन प्रोपेन. प्रोपेन. 1 आयोडो प्रोपेन. 4 नंबर पहा. CH इथे I लिहितो जाणून बुजून तेच. आता इथे ब्रांच मध्ये आला तो सेकंडला ब्रांच आहे आणि तुम्हाला माहित आहे सेकंडला जर ब्रांच आयसो. असेल तर आपण काय लिहित असतो आयसो आयसो प्रोपिल पिल आयोडाईड. आयोडाईड. हा आणि आता इकडे जर समजा आपण असं केलं नंबरिंग कुठून करू मी इकडून 1 2 3 चालते काय. हो. हा मग आता सांगा पटकन नाव सांगा मला त्याचं तिकडे काय लिहू मी. 2 आयोडो 2 प्रोपेन. आयोडोप्रोपेन. 2 आयोडो प्रोपेन. पहा बरं कशी उत्तर देऊन राहिले मस्त तुम्ही. ठीक आहे. ते आपले ते इकडचे ते समृद्धी डेपे वगैरे ते राठोड तिची बडनेऱ्याची आहे का. हो सर. हा लिहित जा बरोबर. ठीक आहे. पहिलेच थोडीशी परिस्थिती कमजोर आहे समृद्धी आपली. आपल्याला भाई चांगला अभ्यास करणं जरुरी आहे बेटा. समजलं ना. हो सर. हा आता माझ्या समोर होते तुम्ही तुमचं बरोबर करून घेत जाऊ. तुम्हाला आठवते सगळं पहा. पण आता तुम्ही नजरेसमोर नाही तर मी कसं करू सांगा. आता तुम्हाला सुधारणा आहे स्वतःला. बरोबर आहे दातीर अनुश्री साक्षी. येस सर. हा तर तुम्ही पण आता पहा स्वतःहून बरोबर करा. ठीक आहे. नेतल ती वैष्णवी. पहा आता सगळेचे नाव नाही घेत बसत मी. ठीक आहे. आता आपण आपले समोर जाऊ. आता तुम्ही इतकं लिहू शकता रे बरोबर. आता मला याचं सांगा ना बरं नाव काय होते तर. चला बोला. आयसो ब्युटिल क्लोराईड. शाबाश.
आयसोब्युटिल क्लोराइड. गुड. IUPAC सांग. 2-chloro-butane. क्लोरो. Chloro-butane. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सगळ्यांना शाबासकी. ठीक आहे. आणि आता याचं सांगा बरं, याचं जमते काय? CH2Cl CH, ते Br, इथे CH2, इथे CH3. आता चुकलं नाही पाहिजे बाबू. आता जर चुकलं पेंटिल क्लोराइड. हा, पाच वाटायचं. बरोबर सांगा. बरोबर सांगा. आयसोपेंटिल ब्रोमाइड. आयसो नाही आहे तो. आयसो नसतेच तर म्हटलं मी. आता चुकलं तर गडबड होईल म्हणून. आयसो थोडी आहे तो. सेकंड कार्बन. आयसो म्हणजे सरळ लक्षात ठेवा, सेकंड कार्बनला जर ब्रांच असेल तर आयदर साईड. याला जर असती ब्रांच तर आयसो असता. याला जर असती पेंटिल ब्रोमाइड नाही आहे रे बाबू रे. म्हणजे पेंटिल ब्रोमाइड बरोबर आहे, पण नुसतं पेंटिल ब्रोमाइड नाही आहे. एन कसं येईल गदड्या? ब्रांच मध्ये आहे ना. ब्रांच मध्ये असलं तर एन असते का? हा कार्बनचा नेचर पाना कोणता आहे? किती कार्बन लाटायचा आहे? हा सेकंडरी आहे तो. सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड असा आहे ते. सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. जर सेकंड कार्बनला ब्रांच असेल तरच आयसो. जर थर्ड फोर्थ कोणत्याही कार्बनला ब्रांच असेल तर मग तो आयसो नसते. त्या कार्बनचं नेचर पाहायचं. चला बोला. IUPAC सांगा. ते तर तुम्हाला जमून होतं. 3-ब्रोमोपेंटेन. एक पोरगी भली पेटली बुवा उत्तर सांगाले. अशी सांगू जोरदार मोठ्या आवाजात इंदिरा गांधी सारखी. हा, 3-ब्रोमोपेंटेन झालं का? चला लिहा, फटाफट लिहा. मिनिट सर. हो, चला 5-7 मिनिट राहिले. झालं सर. ओके. नाव वरचे 4 मोडतो फक्त. बाकीचे तुम्ही लिहू शकता. खालचं अजूनही लिहू शकता तुम्ही, की विषय नाही. झाला. आता 7 नंबर CH3 C CH3I आणि CH3. चला बोला. टर्शरी. हा, टर्ट ब्युटिल आयोडाईड. आता IUPAC सांगा. कोणाच्या घरी लहान लेकर आहे रे? कुचकुच करून येईल मग असून ते. IUPAC सांगा. मिथेल. पण नाही. 2 आयोडो. 2 आयोडो 2 मिथिल 2 मिथिल. काय? पेंटेन आहे ना. पेंटेन आहे काय? प्रोपेन आहे ना. प्रोपेन. मी म्हणतो म्हणून प्रोपेन. बसले आपले. चला करा कंप्लीट पटपट. ओके. 8 नंबर. आता पुस्तकातले घेतो काही, तर सगळे मनाने घेतले मी माझ्या. CH3 C CH2 CH2. हा चला, हे झालं का लिहून?
बरं ठीक आहे, याच्यासारखाच दुसरा घेतो आता. CH3 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 CH2Cl. चला बोला. संपली का मीटिंग? नाही. सांगा रे बच्ची हो. सर डॉट टट कसा राहीन काही यार, तू 4 प्रायमरी निओ निओ आयसो एका Primary. कार्बनला जर निओ, निओ. ऐका गदडे, ऐका माझा, ऐका पहिले. बडबड काही करून राहिलेले आहे मूर्खासारखं. एका कार्बनला जर 4 कार्बन अटॅच असेल, एका कार्बनला 4 कार्बन अटॅच असेल तर काय म्हणत असतात? निओ निओ क्वाटर्नरी. मग निओ. तसं टर्ट आलं होतं का रे वही 4 वक? हा परवा काय सर? काय म्हटलं? परवा काय म्हटलं? मग 4 वकचीच गोष्ट होय ना. हा झाला निओ आहे तो. निओ 1 2 3 4 5 कार्बन आहे. पेंटिल झाला तो पेंटिल. पेंटिल. आणि क्लोराईड झाला निओ पेंटिल क्लोराईड. आता IUPAC मध्ये ही झाली लॉंगेस्ट चेन बाबू. ठीक आहे. आणि आता हा 1 नंबरचा कार्बन डेफिनेटली, हा हो. 2, हा 3, 2,2 डायमिथिल 1 क्लोरो. क्लोरो. IUPAC मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर असते रे सांगडूतकर. 1 वेदांत 2,2 1 क्लोरो टू तर 2 ते आधी म्हटलं होतं ते गेलं नाही. 2 डाय क्लोराईड मिथिल डायमिथिल आणि प्रोपेन. काही सांगून राहिले. झोपेत आहे काय? जेवण घेऊन केलं असेल मस्त, झोपून राहिले असेल. अर्धे झोपीत आहे तुम्ही. अर्धे झोपीत आहे, अर्धे उत्तर देऊन राहिले काहीतरी. काय खाल्लं? एकदम आता झोपीचा नशा आल्यासारखे करून राहिले. काही उत्तर देऊन मूर्खासारखे. 1 क्लोरो 2 डायमिथिल. कॉम्पिटिशन आहे काय? व्यवस्थित उत्तर लिहा पहिले, तयार करा मग सांगा. 1 क्लोरो 2 डायमिथिल प्रोपेन असं आहे उत्तर त्याचं. ठीक आहे. ओके, बाकीचं उद्या पाहू. अधिक सर. नावं आहेत भरपूर सारे. सर 4:45 वाजता जॉईन व्हायचं आहे ना? वाचच आहे, त्यात काही विचाराची गोष्ट आहे का ती? एंट्रन्स वाल्यांनी 4:45 वाजता जॉईंट होणे. एंट्रन्स वाले. हो सर. हा हो, सर.